मार्क रचित सुवार्ता याचे 5वे अध्याय 1 ते 43 वचन. येशू दुष्ट आत्मा लागलेल्या मनुष्याला बरे करतो. मग ते सरोवराच्या पलीकडच्या बाजूच्या गेरसेकरांच्या देशात आले आणि तो नावेतून उतरला तेव्हा लगेच एक दुष्ट आत्मा लागलेला मनुष्य स्मशानातून निघून त्याच्याकडे आला. हा मनुष्य कबरेमध्ये राहत असे आणि कोणीही त्याला साखळदंडाने सुद्धा बांधून ठेवू शकत नव्हते, कारण पुष्कळदा त्याच्या पायात बेड्या घालून साखळ्यांनी बांधलेले असतानाही त्याने साखळ्या तोडल्या आणि बेड्यांचे तुकडे केले. कोणीही त्याला काबूत आणू शकत नव्हते. तो रात्र दिवस कबरातून आणि डोंगरातून मोठ्याने ओढत असे आणि दगडांनी स्वतःस ठेसून घेत असे. त्याने येशूला दुरून पाहिले तेव्हा तो येशूकडे धावत आला आणि त्याच्या पुढे पडून त्याने त्याला नमन केले व तो मोठ्याने ओढून, काय पाहिजे, मी तुला देवाची शपथ घालून विनवितो की मला छळू नकोस. कारण येशू त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून निघ. मग येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? तो मनुष्य येशूला म्हणाला, माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत. त्यांना ह्या हद्दीतून घालवू नये म्हणून तो मनुष्य येशूला पुन्हा पुन्हा विनवीत होता. मग त्या दुष्ट आत्म्याने येशूला विनंती केली आणि म्हणाला, आम्हाला त्या डुकरात पाठव, म्हणजे आम्ही त्यांच्यात शिरू. मग त्याने त्यांना तसे करण्यास परवानगी दिली. मग दुष्ट आत्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि त्या डुकरात शिरले. मग तो 2000 कळप टेकडीवरून पळत खाली जाऊन सरोवरात पडला व डुबून मेला. त्या कळपाची राखण करणारे लोक दूर पळून गेले व त्यांनी ही बातमी गावात व शेतात सांगितली. तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक तेथे आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी त्या भूतग्रस्ताला तेथे बसलेला पाहिले. ते त्याने कपडे घातले होते. तो शुद्धीवर आलेला व ज्याला सैन्य नावाच्या भूतानी पछाडले होते तोच होता हे पाहिले तेव्हा त्यांना भीती वाटली. काही लोक तेथे होते व त्यांनी येशूने काय केले हे पाहिले होते. त्यांनी ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा होता त्याच्या बाबतीत काय घडले हे इतरांना सांगितले. मग लोक त्याला आमचा प्राण सोडून जा असे विनवू लागले. येशू नावेतून जात असताना पूर्वी भूतग्रस्त असलेल्या मनुष्याने त्याला आपणाबरोबर येऊ द्यावे अशी विनंती केली, पण येशूने त्याला येऊ दिले नाही. तो त्यास म्हणाला, आपल्या घरी तुझ्या लोकांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जे केले ते सर्व सांग. प्रभूने तुझ्यावर कशी दया केली तेही सांग. मग तो निघाला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले याविषयी दकापलीस येथील लोकांना सांगू लागला. तेव्हा सर्व लोकांना आश्चर्य वाटले. येशू मृत मुलीला जीवन देतो व आजारी स्त्रीला बरे करतो. नंतर येशू नावेत बसून परत सरोवरा पलीकडे गेल्यावर मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला. तो सरोवराजवळ होता. याईर नावाचा यहुदाच्या सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला. याईराने येशूला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला आणि आग्रहाने विनंती करून त्याला म्हणाला, माझी लहान मुलगी मराव्यास टेकली आहे.
मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा. मग येशू त्याच्याबरोबर गेला. लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागे चालत होता व ते त्याच्या भोवती गर्दी करीत होते. त्या लोकांमध्ये एक स्त्री होती. ती 12 वर्षापासून रक्तस्रावाने पिडलेली होती. बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊन सुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते, पण ती बरी न होता तिचा आजार वाढत होता. त्या स्त्रीने येशूविषयी ऐकले तेव्हा ती गर्दीत त्याच्या मागे आली व त्याच्या झग्याला तिने स्पर्श केला, कारण ती म्हणत होती, जर मी त्याच्या कपड्यांना शिवली तरी बरी होईल. जेव्हा तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला तेव्हा तिचा रक्तस्राव थांबला व आपल्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत असे तिला जाणविले. येशूला ताबडतोब जाणीव झाली की आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे. तो गर्दीत वळून म्हणाला, माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला? शिष्य येशूला म्हणाले, लोक तुमच्या भोवती गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता आणि तरीही विचारता मला कोणी स्पर्श केला? परंतु हे कोणी केले हे पाहण्यासाठी तो सभोवार बघतच राहिला. त्या स्त्रीला ती बरी झाली आहे हे माहीत होते म्हणून ती आली आणि येशूच्या पाया पडली. ती स्त्री भीतीने थरथर कापत होती. तिने येशूला सर्व काही सांगितले. येशू त्या स्त्रीला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि त्रासापासून मुक्त राहा. तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली. ती म्हणाली, तुमची मुलगी मेली आहे. गुरुजींना का त्रास देता? येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो यहुद्याच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, फक्त विश्वास धर. येशूने फक्त पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान ह्यांनाच आपल्याबरोबर येऊ दिले. ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. त्याने लोकांना मोठ्याने आकांत करताना व रडताना पाहिले. तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ही मुलगी मेलेली नाही, ती झोपली आहे. ते सर्व त्याला हसले. त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीची आई वडील व जे त्याच्याबरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला. त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला, तलिता कुम, म्हणजे लहान मुली, मी तुला सांगतो उठ. ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली. ती 12 वर्षाची होती. ते फार आश्चर्यचकित झाले. नंतर त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की हे कोणाला कळता कामा नये. त्याने तिला खाण्यास देण्याविषयी सांगितले. आमेन.